Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes. Okay, firstly welcome to our new topic. नवीन टॉपिक असणार इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. चॅप्टर असणार आपला काय सोल्युशन. याच्या आधीचे टॉपिक आपण कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर सर्वात पहिले समजून घेऊ आपण काय बॉइलिंग पॉइंट काय असणार. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग पॉइंट जसं आपलं सर्वांना माहित आहे, द टेम्परेचर ॲट विच लिक्विड इज कन्वर्टेड इनटू इट्स वेपर. असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरवर लिक्विड जे असणार त्याचं वेपर मध्ये काय होणार कन्वर्ट होणार. आणि दुसरी एक डेफिनेशन पाहू आपण. सी आय विल बी टेक द वॉटर है ना. वॉटर घेतो मी प्युअर वॉटर आणि या वॉटरला काय करतो मी हीट करतो. ओके. आणि वॉटरला हीट केल्यानंतर काय होणार व्हॉट विल बी हॅपन्स काय होणार हळूहळू वॉटरचे काय बनतील वेपर्स बनतील. म्हणजे हळूहळू वॉटरचं टेम्परेचर वाढणार आणि एक टेम्परेचर असं असणार की जिथं या लिक्विडचं वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक वेपर प्रेशर एवढं होणार. मग ज्या टेम्परेचरले लिक्विडचं वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होणार त्या टेम्परेचरला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज दी बॉइलिंग पॉइंट. सो व्हॉट इज द बॉइलिंग पॉइंट? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड the temperature at which vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपर प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं होणार त्यालाच काय म्हणतो आपण बॉइलिंग पॉइंट. त्याला काय म्हणू आपण बॉइलिंग पॉइंट असं. ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे आपल्याजवळ काय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. मग इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असणार चेंज इन बॉइलिंग पॉइंट. मग चेंज इन बॉइलिंग पॉइंट कसा कॅल्क्युलेट करू आपण तर पहा लेट अस टेक द एक्झाम्पल. एक्झाम्पल घेतलं म्हणजे गोष्ट आणखी क्लिअर होणार. ठीक आहे. चला इथं मी प्युअर वॉटर घेतो आणि आपल्याला माहित आहे प्युअर वॉटरचा जो काही बॉइलिंग पॉइंट असणार ओके इट इज अबाउट 100 डिग्री सेल्सिअस. प्युअर वॉटरचा जो बॉइलिंग पॉइंट असणार तो काय असणार 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्याच्यानंतर मी दुसरं एक कंटेनर घेतो. दिस इज कंटेनर ए. हे असणार कंटेनर ए आणि हे असणार कंटेनर बी. ठीक आहे. ओके. आता या कंटेनर ए मध्ये मी प्युअर वॉटर घेतलं. कंटेनर बी मध्ये जे असणार आय विल बी टेक सॉल्ट सोल्युशन किंवा सॉल्ट सोल्युशन म्हटल्यापेक्षा मी घेणार काय शुगर सोल्युशन. सो आय विल बी टेक 1 मोल ऑफ सुक्रोज. काय करतो मी 1 मोल सुक्रोज घेणार. ठीक आहे. आता हे असणार प्युअर वॉटर ओके आणि हे असणार 1 मोल ऑफ सुक्रोज. आता या दोघांना मी काय करणार बॉईल करायला स्टार्ट करणार. ज्यावेळेस मी दोघांना बॉईल करायला स्टार्ट होणार ओके वी नो दॅट दिस इज द प्युअर वॉटर अँड इट्स बॉइलिंग पॉइंट विल बी 100 डिग्री सेल्सिअस. हे प्युअर वॉटर असणार आणि याचा बॉइलिंग पॉइंट किती असणार 100 डिग्री सेल्सिअस. आणि ज्यावेळेस आपण याचा बॉइलिंग पॉइंट चेक केला देन इट इज फाउंड दॅट त्याच्यात असं लक्षात आलं की हा जे सोल्युशन असणार या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार ऍज कम्पेअर टू दी प्युअर वॉटर. का बरं? कारण आपल्या सर्वांना माहित आहे की जर इथं सोल्युशन असेल तर सोल्युशनच्या सरफेसवर क्लिअर म्हणजे सॉल्व्हंटच्या सरफेसवर काय असणार सोल्यूट प्लस सॉल्व्हंटचे सुद्धा मॉलिक्युल असणार. ठीक आहे. देअरफॉर द बॉइलिंग पॉइंट ओके देअरफॉर द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन बिकम्स इन्क्रीजेस. त्याच्यामुळे सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉइंट असणार तो काय होणार इन्क्रीज होणार. ठीक आहे. सो सी मग इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणतो आपण चेंज इन बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणतो. याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. दिस इज प्युअर सॉल्व्हंट आणि या प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉइंटले म्हणू आपण काय टीबी नॉट अँड दिस इज द सोल्युशन आणि सोल्युशनच्या बॉइलिंग पॉइंटले काय म्हणू आपण टीबी. ओके. मग इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणतो आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंटले रिप्रेझेंट करतो आपण टीबी सॉरी डेल्टा टीबी. डेल्टा टीबी म्हणजे काय इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किंवा चेंज इन बॉइलिंग पॉइंट. मग चेंज इन बॉइलिंग पॉइंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण चेंज इन बॉइलिंग पॉइंट कॅल्क्युलेट करतो ओके बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन कारण या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट काय असणार जास्त असणार. सो द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट दॅट इज टीबी मायनस टीबी नॉट. क्लिअर. ओके. मग इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कशाला म्हणू आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट इज नथिंग बट द डिफरन्स. कशाचा डिफरन्स असणार बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट आणि प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट याचा जो डिफरन्स असणार यालाच काय म्हणतो आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. मग हा जो बॉइलिंग पॉइंट असणार जो प्युअर सॉल्व्हंट असणार याचा बॉइलिंग पॉइंट चेंज झाला. कशामुळे चेंज झाला कारण आपण याच्यात काय ऍड केलं आपण ऍड केलं याच्यात सुक्रोज आणि सुक्रोज ऍड केलं म्हणजे काय सोल्यूट ऍड केला आणि जर सोल्यूट आपण ऍड करत असेल तर ऑब्व्हियसली द बॉइलिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन विल बिकम्स इन्क्रीजेस. याचा जो बॉइलिंग पॉइंट असणार तो काय होणार इन्क्रीज होणार. यालाच म्हणतो आपण इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड देअरफॉर इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट विल बी द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. क्लिअर. का बरं? कारण याचा बॉइलिंग पॉइंट कशामुळे वाढला ड्यू टू द ऍडिशन ऑफ सोल्यूट पार्टिकल. क्लिअर. ओके. तिसरा एक कंटेनर घेऊ. या कंटेनर मध्ये काय करू आपण जसं की आपण इथं 1 लिटर वॉटर घेतलं इथं सुद्धा 1 लिटर वॉटर घेऊ. इथं 1 मोल सुक्रोज घेतला इथं काय करू आपण 2 मोल सुक्रोज घेऊ. ठीक आहे. आणि याला सुद्धा काय करू आपण हीट करू. व्हेन वी हॅव टू बी हीटेड इट ज्यावेळेस आपण याला हीट करू देन इट इज फाउंड दॅट द बॉइलिंग पॉइंट ऑफ कंटेनर सी ओके कंटेनर सी चं जे सोल्युशन असणार याचा बॉइलिंग पॉइंट काय असणार जास्त असणार ऍज कम्पेअर टू द कंटेनर बी. म्हणजे कंटेनर सी चा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार ऍज कम्पेअर टू द कंटेनर बी आणि कंटेनर बी चा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार ऍज कम्पेअर टू द कंटेनर ए.
मग हा जो बॉइलिंग पॉईंट असणार तो कशामुळे इन्क्रीज झाला, कारण आपण इथं काय ऍड केलं, दिसून राहिलं सोल्यूटचे पार्टिकल काय केले आपण इथं ऍड केले. क्लिअर, इथं सोल्यूटचे पार्टिकल होते 1 मोल, याचा असं सरफेस एरियावर कमी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल असतील आणि इथं सोल्यूटचे पार्टिकल असणार किती 2 मोल्स, म्हणजे इथं सरफेस एरियावर जास्त सोल्यूट पार्टिकल असणार. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा जो काही बॉइलिंग पॉईंट असणार सोल्युशन सीचा तो काय झाला इन्क्रीज झाला. मग सोल्युशनचा जो बॉइलिंग पॉईंट असणार तो कशामुळे इन्क्रीज झाला, कारण आपण तिथं सोल्यूटचे पार्टिकल काय केले इन्क्रीज केले. अँड देअरफॉर सोल्यूटचे पार्टिकल इन्क्रीज केल्यामुळे बॉइलिंग पॉईंट काय झाला वाढला किंवा बॉइलिंग पॉईंट काय झाला चेंज झाला. अँड देअरफॉर दिस इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, मीन्स इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट विल बी द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणून इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट काय असणार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार. ठीक आहे, आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन विल बी हायर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्व्हंट. सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो कोणापेक्षा सोल्यूटच्या बॉइलिंग पॉईंट पेक्षा. ठीक आहे, चला मग एक रिलेशनशिप आपण काढू. सी हा एक फॉर्म्युला जो आपल्याला काय असणार महत्वाचा असणार. ओके, ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल करू त्यावेळेस. ठीक आहे, सी इट इज फाउंड दॅट ओके रिलेशनशिप बिटवीन मोलार मास अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि मोलार मास मध्ये काय रिलेशनशिप असणार. सो नेक्स्ट टॉपिक विल बी relationship between molar mass of solute and elevation of boiling point. elevation of boiling point आणि molar mass of solute मध्ये काय रिलेशनशिप आहे आपण चेक करू. ठीक आहे, सो सी एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. डेल्टा टीबी जे असणार ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणासोबत असणार मोलॅरिटीसाठी. कारण आपल्याला माहिती आहे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कशामुळे चेंज झाला, कारण आपण नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल काय झाले वाढवलं. क्लिअर, सो सी एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून टाकू, त्याच्याऐवजी काय घेऊ आपण एक कॉन्स्टंट घेऊ आणि हा जो कॉन्स्टंट असणार कोणता असणार केबी. देअरफॉर डेल्टा टीबी विच इज इक्वल टू केबी इंटू एम. आणि हा जो केबी असणार याला काय म्हणू आपण, दिस इज कॉल्ड द इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट. क्लिअर, ओके, याला काय म्हणू आपण केबी इट इज कॉन्स्टंट, याला काय म्हणू आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट. ठीक आहे, ओके. मग जर मला केबीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल किंवा केबीची व्हॅल्यू काढायची असेल किंवा केबी मला काढायचं असेल तर केबी इज इक्वल टू व्हॉट, केबी बरोबर काय असणार डेल्टा टीबी अपॉन एम. आणि जर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार एम ची व्हॅल्यू 1 असेल तर केबी इज इक्वल टू व्हॉट, केबी काय असणार डेल्टा टीबी. ठीक आहे, म्हणजेच केबी इज इक्वल टू व्हॉट डेल्टा टीबी. मग केबी काय असणार, केबी दुसरं तिसरं काही नसून काय असणार इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट प्रोड्यूस. ओके, काय होणार चेंज इन बॉइलिंग पॉईंट कधी, ज्यावेळेस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार 1 मोलार. ओके, ज्यावेळेस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असणार त्यावेळेस जो बॉइलिंग पॉईंट मध्ये चेंज होणार त्यालाच काय म्हणतो आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट. सो व्हॉट इज इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, elevation of boiling point produce when concentration of the solution becomes 1 molar. ज्यावेळेस सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असेल त्यावेळेस जो बॉइलिंग पॉईंट मध्ये चेंज होणार त्यालाच काय म्हणतो आपण इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट. ठीक आहे, मग चला वी नो दॅट डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. ओके, दिस रिलेशन यू हॅव टू बी रिमेंबर है ना, हे सुद्धा रिलेशनशिप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर, ओके. त्याच्यानंतर सी वी नो दॅट डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट केबी इंटू एम. एम म्हणजेच काय असणार मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी कशी कॅल्क्युलेट करतो आपण, मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. ठीक आहे, आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे कॅल्क्युलेट करतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करतो आपण वेट ऑफ solute upon molar mass of solute multiplied by mass of solvent in kilogram. Mass of solvent in kilogram. ठीक आहे, हे असणार काय नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स मोलॅरिटी काय असणार नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू व्हॉट वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. ठीक आहे, ओके. नाउ पुट दिस व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू असणार काय करू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवू आहे ना, आणि ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवल्यानंतर काय भेटणार आपल्याला
सी डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू, ओके काय असणार, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट मल्टीप्लाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम. ठीक आहे, आणि हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. सो दिस फॉर्म्युला यू हॅव टू बी रिमेंबर. आणि जर समजा सॉल्वंटचं मास आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेलं असेल तर काय करू आपण, सो ग्रॅम डिवायडेड बाय 1000, आणि जर 1000 डिवाइड मध्ये असेल तर वर गेल्यानंतर काय होणार, तो मल्टिप्लाय, अँड देअरफॉर द फायनल इक्वेशन विल बी डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000. क्लिअर दिसलं, कारण मास कशात घेऊ आपण, ग्रॅम मध्ये, डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट मल्टीप्लाइड बाय मास ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम. ठीक आहे, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला काय असणार, एकच असणार. ठीक आहे, फक्त इथं किलोग्राम मध्ये असणार, इथं काय असणार, ग्रॅम मध्ये असणार. सो दिस इज द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा टीबी अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. इथं तुम्हाला डेल्टा टीबी किंवा मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायला सांगते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. ठीक आहे, मग कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो सी लेट अस सी द फॉर्म्युले विच वी हॅव टू रिमेंबर. क्लिअर आहे, कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. तर सर्वात पहिला फॉर्म्युला असणार आपला डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्वंट इन किलोग्राम, किंवा डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम. ठीक आहे, हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, टीबी मायनस टीबी नॉट, हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर आपण पाहिलं होतं डेल्टा टीबी विच इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू एम. ओके, जर मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची, सॉरी जर केबी कॅल्क्युलेट करायचा असेल तर केबी इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा टीबी अपॉन एम. ठीक आहे, आणि याचं युनिट कोणतं असणार, डेल्टा टीबी म्हणजेच काय, डेल्टा टीबी म्हणजेच काय असणार, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट प्रोड्यूस. ठीक आहे, ज्याचं जे युनिट असणार ते कोणतं असणार, केल्विन. ओके, आणि मोलॅलिटीचं युनिट कोणतं असणार, भाऊ मोलाल. क्लिअर, म्हणजेच काय असणार, केल्विन पर मोलाल किंवा केल्विन पर मोलॅलिटी किंवा केल्विन किलोग्राम पर मोल, और इट इज केल्विन किलोग्राम पर मोल. ठीक आहे, केल्विन किलोग्राम पर मोल. क्लिअर, का बरं, कारण आपल्याला माहिती आहे मोलॅलिटी इज इक्वल टू व्हॉट, मोलॅलिटी बरोबर काय असणार, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजेच युनिट कोणतं असणार, युनिट असणार केल्विन पर मोलार किंवा केल्विन पर मोलॅलिटी किंवा केल्विन किलोग्राम. ओके, सॉरी माय मिस्टेक, केल्विन ग्रॅम पर मोल, सॉरी ग्रॅम नाही किलोग्राम, केल्विन किलोग्राम पर मोल. ठीक आहे, सो सी दिस केल्विन किलोग्राम पर मोल. सो दीज आर द युनिट ऑफ केबी. हे काय असणार, केबीचे युनिट असणार. आणखी एक केबीचं रिलेशनशिप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, केबी विच इज इक्वल टू 0.002 इंटू टी नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय एल बी. ओके, टी नॉट काय असणार, तर टी नॉट असणार बॉइलिंग पॉइंट ऑफ दॅट प्युअर सॉल्वंट, आणि एल बी काय असणार, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजेच काय असणार, इंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन. आणि इंथॅल्पी ऑफ वेपोरायझेशन म्हणजेच काय असणार, 1 मोल लिक्विड ज्यावेळेस त्याच्या वेपरमध्ये कन्वर्ट होणार, त्याच्या इंथॅल्पीमध्ये जो चेंज होणार त्याला काय म्हणतो आपण, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. तर हे जे फॉर्म्युले असणार, हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. डेल्टा टीबी इज इक्वल टू टीबी मायनस टीबी नॉट. ओके, त्यानंतर डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू एम. ओके, आणि याच्यावरूनच हा फॉर्म्युला बनणार, केबी इज इक्वल टू डेल्टा टीबी अपॉन एम. ओके, आणि केबीचं युनिट कोणतं असणार, केल्विन पर मोलॅलिटी किंवा केल्विन पर मोलार किंवा केल्विन किलोग्राम पर मोल आहे ना. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो फॉर्म्युला असणार ज्याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचार जाणार, डेल्टा टीबी इज इक्वल. Hello geniuses, this is Darshan sir from Sri Coaching Classes. Okay, let us start the numericals. आणि क्वेश्चन्स कसे विचारले जातात हे आपण पाहून घेऊ. सर्वात पहिला क्वेश्चन असणार आपल्याजवळ जो विचारला गेलेला आहे, when 10 ग्रॅम ऑफ नॉन व्होलेटाइल सॉल्यूट इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ बेन्झीन. ओके, ज्यावेळेस काय करू आपण, 10 ग्रॅम ऑफ नॉन व्होलेटाइल सॉल्यूट, 10 ग्रॅम नॉन व्होलेटाइल सॉल्यूट घेऊ आणि 100 ग्रॅम बेन्झीन मध्ये काय करू आपण, डिझॉल्व्ह करू.
ओके, त्याच्यानंतर इट रेजेस दी बॉइलिंग पॉईंट, त्याच्यानंतर याचा बॉइलिंग पॉईंट जो असणार, जो ऍक्च्युअल बॉइलिंग पॉईंट असणार, तो बॉइलिंग पॉईंट कितीनं वाढणार, 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 1 डिग्री सेल्सिअसनं बॉइलिंग पॉईंट काय होणार, वाढणार. ओके, देन मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट इज, आणि मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सोल्यूटचं मॉलिक्युलर मास. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, केबी दिसून राहिलं. इव्हॅल्युस्कोपिक कॉन्स्टंट फॉर बेन्झीन किती असणार, 2.53 केल्विन पर मोलाल. ठीक आहे. ओके, चला सॉल्व्ह करू आपण. तर सर्वात पहिले काय करू आपण, ओके, काय काय दिलेलं आहे आपल्याला आपण तो. सो फर्स्टली वी हॅव टू बी राईट दिस सोल्यूट, त्यानंतर काय असणार आपल्याजवळ सॉल्व्हंट, आणि याच्यापासून काय बनणार आपलं सोल्युशन. ठीक आहे. ओके, एक कॉलम तयार केला म्हणजेच काय होणार, आपल्याला न्यूमेरिकल करायला थोडंसं सोपी जाणार. ओके, सोल्यूट कोणता आहे आपल्याजवळ, नॉन व्होलॅटाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लिअर, म्हणजेच डेव्हिएशन तर काही होणारच नाही आहे. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर पहा किती आहे आपल्याजवळ सोल्यूट. ओके, वेट, सोल्यूटचं वेट किती आहे आपल्याजवळ, सोल्यूटचं वेट असणार 10 ग्रॅम. सो हिअर आय विल बी राईट दी 10 ग्रॅम. त्याच्यानंतर सॉल्व्हंट किती असणार, सो सी हिअर द सॉल्व्हंट विल बी बेन्झीन. जो सॉल्व्हंट असणार तो कोणता असणार, बेन्झीन असणार. ठीक आहे, आणि जो बेन्झीन असणार, ओके, याचं वेट किती असणार, 100 ग्रॅम. क्लिअर, सो सॉल्व्हंट विल बी C6H6, जो आपल्याला समजला बेन्झीन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, इट रेजेस दी बॉइलिंग पॉईंट बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जो बॉइलिंग पॉईंट असणार तो चेंज झाला, आणि किती डिग्री सेल्सिअसनं चेंज झाला, 1 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ आपल्याला काय समजणार इथं, याचा अर्थ आपल्याला समजणार डेल्टा टीबी ची व्हॅल्यू, चेंज इन बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट मध्ये किती चेंज झाला, +1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी काय दिलेलं असणार, ओके, केबी फॉर C6H6 आहे ना, C6H6 म्हणजे बेन्झीन साठी कशाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, केबीची, आणि केबीची व्हॅल्यू किती असणार, 2.53 केल्विन पर मोलार. या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, मग काय काय दिलेलं आहे आपल्याजवळ, सोल्यूटचा वेट दिलेला आहे, सॉल्व्हंटचा वेट दिलेला आहे, सोल्युशनचा डेल्टा, सोल्युशनचा जो डेल्टा टीबी असणार याची व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे, आणि बेन्झीनची जी केबीची व्हॅल्यू असणार ती सुद्धा दिलेली आहे. मग आपण जर फॉर्म्युले पाहिले तर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय दिसणार, कोणता फॉर्म्युला दिसणार, सो सी वेट ऑफ सॉल्व्हंट विल बी इन ग्रॅम. क्लिअर, वेट ऑफ सोल्यूट आपल्याला दिलेला आहे. ओके, आणि वेट ऑफ सॉल्व्हंट सुद्धा दिलेलं आहे आपल्याला ग्रॅम मध्ये. म्हणजेच आपण जो फॉर्म्युला वापरू तो फॉर्म्युला कोणता असणार, फॉर्म्युला विल बी, ओके, याला मी थोडा वेळसाठी हटवतो कारण आता आपल्याला फॉर्म्युला लिहू आपण. ओके, सो द फॉर्म्युला विल बी डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, केबी इनटू मास ऑफ solute multiplied by 1000 upon molar mass of solute, molar mass of solute. ठीक आहे, into mass of solvent in gram. ठीक आहे. ओके, मग आपल्याला काय पाहिजे, मोलार मास ऑफ सोल्यूट. मग मोलार मास ऑफ सोल्यूट पाहिजे तर लेट अस टेक ओव्हर हिअर. देअरफॉर मोलार मास of solute is equal to, clear काय होणार, Kb into mass of solute multiplied by 1000 divided by delta TB इथे येणार, म्हणजेच डेल्टा TB into mass of solvent in gram. ठीक आहे, मग सर्व व्हॅल्यू ठेवू आपण. मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो हिअर वी हॅव टू बी कॅल्क्युलेट दी मोलार मास. सोल्यूटचा मोलार मास कॅल्क्युलेट करायचा आहे. क्लिअर आहे ना, केबी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ केबी, सी दिस इज द व्हॅल्यू ऑफ केबी फॉर बेन्झीन. मग चला ठेवा इथं. ओके, इफ वी कॅन टेक दी पुट दी व्हॅल्यूज, केबी इज इक्वल टू व्हॉट, केबी बरोबर काय असणार, 2.53 इंटू, क्लिअर काय असणार, मास ऑफ सोल्यूट, सोल्यूटचा मास किती असणार 10 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय 10. ओके, मल्टिप्लाइड बाय 1000. ठीक आहे, अपॉन डेल्टा टीबी, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट किती असणार सोल्युशनचा, सोल्युशनचा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. ओके, डेल्टा टीबी इज इक्वल टू व्हॉट, 1. ओके, सो हिअर वी हॅव टू बी राईट दी 1 मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. सॉल्व्हंटचा मास किती आहे, तर सॉल्व्हंटचा मास असणार आपल्याजवळ किती, 100 ग्रॅम. ठीक आहे, लेट अस सॉल्व विथ, है ना, याला काय करू आपण, सॉल्व करू. ओके, सो सी हिअर 100, 2 0 कटले, त्याच्यानंतर 2. ओके, इथे लिहितो मी 2.53 इंटू 10 ओके डिवायडेड बाय 1. क्लिअर है ना, हा 1 लिहिला नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. 10 इंटू 10 किती होणार, 100. देअरफॉर वी कॅन बी राईट लाईक दिस, है ना, समोर आपण लिहू शकतो 2.53, माय मिस्टेक, 2.53 मल्टिप्लाइड बाय 100 विच इज इक्वल टू, क्लिअर, बरोबर किती येणार, 253. अँड दिस इज द आन्सर.
हे काय असणार आपल्याजवळ आन्सर असणार. क्लिअर? म्हणजेच ओके, मोलार मास ऑफ सोल्यूट किती असणार 253. अँड व्हॉट इज द विच इज दॅट ऑप्शन? कोणतं ऑप्शन असणार? दिस इज नॉट, दिस इज नॉट, दिस इज नॉट, अँड दिस इज अवर करेक्ट ऑप्शन. 253 इट इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. काय केलं आपण? ओके, सुरुवातीला एक चार्ट बनवला, सोल्यूट, सॉल्व्हंट आणि त्याच्यानंतर सोल्युशन. सोल्युशनचा वेट आपल्याला दिलेला आहे, सॉरी सोल्यूटचा वेट दिलेला आहे, सॉल्व्हंटचा वेट दिलेला आहे. ओके, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर केबी ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे. फॉर्म्युला ठेवला आपण, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मास ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर केबी आपल्याला काय पाहिजे? मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ सोल्यूट मी इथे घेतला, डेल्टा टीबी इथे झाला. देअरफॉर मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू केबी इंटू मास ऑफ सोल्यूट इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी इंटू मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. ओके, केबी ची व्हॅल्यू ही असणार, मास ऑफ सोल्यूट असणार 10 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय 1000 डिवायडेड बाय डेल्टा टीबी, ज्याची व्हॅल्यू किती असणार 1. मास ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम किती असणार 100. 100,000 कट झाले, 10 इंटू 10 दॅट इज 100. म्हणून 2.53 इंटू 10 इंटू 10, 10 इंटू 10 किती होतील 100. 2.53 इंटू 100. आणि ज्यावेळेस आपण 2.53 ला 100 न मल्टिप्लाय करतो, आन्सर किती येणार 253 ग्रॅम. क्लिअर? म्हणजे सोल्यूटचे जे मोलार मास असणार ते किती असणार 253 ग्रॅम. थँक्यू. नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. हॅलो जिनियसेस, दिस इज दर्शन सिंग. चला नेक्स्ट एक्झाम्पल असणार ते डिस्कस करू. एक्झाम्पल आहे आपल्याजवळ, if for a sucrose solution elevation of boiling point is 0.1 degree Celsius. एक सोल्युशन आहे आणि सोल्युशन कशाचं आहे? सुक्रोजचं. क्लिअर आहे ना? आणि इथं डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार? सो हियर सोल्युशन विल बी सुक्रोज. सुक्रोजचं सोल्युशन असणार आणि या सुक्रोजच्या सोल्युशन मध्ये डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार 0.1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सो सी दिस इज द सुक्रोज सोल्युशन आणि या सुक्रोज सोल्युशन मध्ये डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार 0.1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार? देन व्हॉट विल बी द बॉइलिंग पॉइंट ऑफ NaCl. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम सोल्युशन घेऊ आपण, सेम कॉन्सन्ट्रेशन असणार. ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम असा असणार की इथं आपण काय घेतला? सुक्रोज घेतला, जो ना असोसिएटिंग असणार ना डिसोसिएटिंग असणार. क्लिअर? पण याच्यात काय टाकू आपण? याच्यात टाकू आपण काय? NaCl. ठीक आहे. ओके, जसं इथं आपण काय केलं, फॉर अ सुक्रोज सोल्युशन डेल्टा टीबी 0.1 degree Celsius, then what will be the boiling point of NaCl solution for same molar concentration. क्लिअर? समजा कन्सिडर करू आपण, याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन असणार ते किती असणार 1 मोलार असणार. ठीक आहे. आणि याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार ते सुद्धा किती असणार 1 मोलार असणार. ठीक आहे. इथं 1 मोलार आपण NaCl टाकलं. ओके, याच्यासाठी डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार 0.1 डिग्री सेल्सिअस. क्लिअर? आता ज्यावेळेस आपण सुक्रोज टाकू, ओके, सुक्रोज आपण 1 मोल टाकल्यानंतर तो 1 मोलच राहणार, ना तो असोसिएट होणार ना तो डिसोसिएट होणार. म्हणजे हा जो सुक्रोज असणार इट इज नॉट दी असोसिएटिंग और डिसोसिएटिंग सोल्यूट. पण कंटेनर बी मध्ये, दिस इज कंटेनर ए अँड दिस इज कंटेनर बी. कंटेनर बी मध्ये आपण काय टाकलं? NaCl किती टाकलं? इथं जसं आपण 1 मोल सुक्रोज टाकला, इथं सुद्धा काय, तसंच इथं सुद्धा काय केलं आपण 1 मोल NaCl टाकलं. पण प्रॉब्लेम असा आहे की NaCl जो असणार तो डिसोसिएटिंग सोल्यूट आहे. टाकल्यानंतर काय होणार? NaCl तुटणार कसा? Na+ मध्ये आणि Cl- आयन मध्ये. क्लिअर? म्हणजे Na+ चे बनणार 1 मोल ऑफ पार्टिकल आणि Cl- चे बनणार किती? 1 मोल ऑफ पार्टिकल. क्लिअर? समजलं का? म्हणजे इथं नंबर ऑफ पार्टिकल किती बनले? 2 मोल्स. टाकले किती आपण? 1 मोल, कारण हा डिसोसिएटिंग सोल्यूट आहे. आतमध्ये टाकल्यानंतर काय होणार? तुटणार. आणि जो सुक्रोज होता तो आपला ना असोसिएटिंग आहे ना डिसोसिएटिंग आहे. क्लिअर? हा पाण्यात टाकल्यानंतर तुटला. ओके, मग जर 1 मोल साठी, क्लिअर, जर 1 मोल साठी ओके याची व्हॅल्यू डेल्टा टीबी ची किती असणार 0.1 डिग्री सेल्सिअस असेल तर ऑब्व्हियसली 2 मोल साठी किती असणार? ओके, इट्स डेल्टा टीबी व्हॅल्यू विल बी, सॉरी, इथं डेल्टा टीबी ची व्हॅल्यू 0.1 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार 0.2 डिग्री सेल्सिअस. क्लिअर? सिंपल आहे. ओके, कारण आपल्याला माहिती आहे डेल्टा टीबी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. जेवढे नंबर ऑफ मोल जास्त असेल तेवढे डेल्टा टीबी ची व्हॅल्यू काय असणार? जास्त असणार. इथं 1 मोल होता, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार 0.1 डिग्री सेल्सिअस. इथंही आपण 1च मोल टाकला, पण आतमध्ये टाकल्यानंतर तो तुटला आणि त्याच्यानंतर 2 मोल बनले. आणि 2 मोल बनल्यामुळे नंबर ऑफ पार्टिकलची संख्या काय झाली? डबल झाली. त्याच्यामुळे डेल्टा टीबी ची व्हॅल्यू जे इथं आहे इथं काय असणार? त्याच्या डबल असणार. जसं इथं 0.1 डिग्री सेल्सिअस असेल तर इथं 0.2 डिग्री सेल्सिअस असणार. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? So the correct option will be B, that is 0.2 degree Celsius. Clear? म्हणजेच delta TB for NaCl will be 0.2 degree Celsius. ठीक आहे? So thank you. Let us go for the next question.
हॅलो जिनियसेस, चला नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन कोणता असणार, चला पहा काय म्हणते क्वेश्चन. द बॉइलिंग पॉइंट फॉर ॲक्वियस सोल्युशन ऑफ सुक्रोज अँड युरिया. म्हणजे इथं दोन सोल्युशन आहे, एक आहे सुक्रोजचं सोल्युशन आणि दुसरं असणार युरियाचं सोल्युशन. आणि दोन्ही जे असणार ना असोसिएटिंग आहेत ना डिसोसिएटिंग आहेत. क्लिअर? ओके, चालू समोर. सो सी द बॉइलिंग पॉइंट फॉर ॲक्वियस सोल्युशन ऑफ सुक्रोज अँड युरिया आर सेम. क्लिअर? म्हणजे दोघांचा बॉइलिंग पॉइंट काय असणार, एकसारखा असणार. ठीक आहे, म्हणजेच काय असणार, डेल्टा टीबीची व्हॅल्यू दोघांची कशी असणार, एकसारखी असणार. सो सी सेम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर if 3 gram of urea is dissolved in its 1 liter solution, what weight of sucrose dissolved in its 1 liter of solution. चला पहा काय म्हणते, दोन सोल्युशन असणार, सोल्युशन ए आणि सोल्युशन बी. ठीक आहे, कशाचं असणार, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सुक्रोज अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ युरिया. ठीक आहे, हे घेऊ आपण काय, युरियाचं सोल्युशन आणि हे घेऊ आपण काय, सुक्रोजचं सोल्युशन. ठीक आहे, इथं सुद्धा 1 लिटर सोल्युशन असणार, इथं सुद्धा 1 लिटर सोल्युशन असणार. आता युरियाचं सोल्युशन आणि सुक्रोजचं सोल्युशन दोन असणार, दोन्ही ॲक्वियस सोल्युशन असणार, म्हणजे वॉटर आहे, दोन्ही याच्यात 1 लिटर वॉटर आहे. जर समजा आपण युरिया किती टाकला याच्यात, 3 ग्रॅम्स युरिया आपण याच्यात टाकला. ओके, तर सुक्रोज आपण किती ग्रॅम टाका लागणार की जेणेकरून डेल्टा टीबीची व्हॅल्यू, ओके, डेल्टा टीबीची व्हॅल्यू दोघांची कशी असणार, एकसारखी असणार. म्हणजे डेल्टा टीबी फॉर युरिया अँड डेल्टा टीबी फॉर सुक्रोज. ओके, म्हणजेच काय, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, दोघांचा सुद्धा बॉइलिंग पॉइंट जो असणार तो कधी एकसारखा असणार. मग मला सांगा की दोघांचा जर बॉइलिंग पॉइंट एकसारखा असेल तर ऑब्व्हियसली याच्यात सुद्धा नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल आणि नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल दोन्ही कसे असतील, एकसारखे असतील. ठीक आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी एन, एन म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट फॉर युरिया, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. सो आय विल बी राईट हियर, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया बिकम्स इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज. ठीक आहे, त्याच वेळेस बॉइलिंग पॉइंट दोघांचा कसा असणार, एकसारखा असणार. म्हणजे दोघांचे जर नंबर ऑफ मोल्स एकसारखे असतील त्याच वेळेस, ओके, त्याच वेळेस दोघांचा बॉइलिंग पॉइंट कसा असणार, एकसारखा असणार. क्वेश्चन समजला? क्वेश्चन काय म्हणते, एक युरियाचं ॲक्वियस सोल्युशन आहे, एक सुक्रोजचं ॲक्वियस सोल्युशन आहे, दोन्ही सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट कसा असणार, एकसारखा असणार. ठीक आहे, आणि जर समजा युरिया आपण 3 ग्रॅम टाकला तर सुक्रोज किती ग्रॅम टाका लागणार आपल्याला की दोघांचा बॉइलिंग पॉइंट कसा होणार, एकसारखा असणार. मग दोघांचा बॉइलिंग पॉइंट एकसारखा असणार याचा अर्थ इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट दोघांचा एकसारखा आहे. आणि दोघांचा इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट एकसारखा असेल तर ऑब्व्हियसली दोघांतील नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ युरिया आणि नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सुक्रोज. क्लिअर? नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज दोन्ही कसे असतील, एकसारखे असतील. ठीक आहे, मग दोन्ही एकसारखे असतील तर सर्वात पहिले काय कॅल्क्युलेट करायला लागणार आपल्याला, नंबर ऑफ मोल्स. मग चला पाहू आपण, सर्वात पहिले युरिया पाहू आपण, कारण युरियाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे 3 ग्रॅम. क्लिअर? मग युरिया किती टाकला आपण, 3 ग्रॅम. 3 ग्रॅमचे नंबर ऑफ मोल्स किती होतील, क्लिअर आहे ना. ओके, सो हियर नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया बिकम्स इक्वल टू, नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो आपण, गिवन मास किती आहे आपल्याजवळ, 3 ग्रॅम. मोलार मास युरियाचं ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे इथं, क्लिअर दिसलं. युरियाचं मोलार मास किती असणार, 60 ग्रॅम, म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 60 विच इज इक्वल टू 0.0 मोल्स. क्लिअर? म्हणजेच युरियाचे किती असणार, 0.04 नाही 0.05 मोल्स. ठीक आहे, म्हणजेच युरियाचे किती मोल्स असतील, युरियाचे मोल्स असतील 0.05. ओके, मग जर युरियाचे मोल एवढे असतील तर तेवढेच मोल कशाचे असतील, नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज सुद्धा किती असतील, कारण दोघांचा बॉइलिंग पॉइंट एकसारखा आहे. मग जर नंबर ऑफ मोल्स युरियाचे 0.05 मोल्स असतील तर सुक्रोजचे सुद्धा किती असतील, 0.05 मोल असतील. ठीक आहे, मग सुक्रोज किती ग्रॅम आपल्याला टाका लागणार, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, क्लिअर, किंवा वेट ऑफ सुक्रोज किती टाकू आपण याच्यात की दोघांचे नंबर ऑफ मोल्स एकसारखे असतील. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज, ओके, नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज इज इक्वल टू गिवन मास ऑफ वेट ऑफ सुक्रोज अपॉन मोलार मास ऑफ सुक्रोज, मोलार मास ऑफ सुक्रोज. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 0.05. ओके, त्याच्यानंतर वेट ऑफ सुक्रोज जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, वेट ऑफ सुक्रोज C12H22O11 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मोलार मास आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. सुक्रोजचा मोलार मास किती असणार, 342, दॅट इज 342. ठीक आहे, मग आपल्याला काय पाहिजे, वेट ऑफ सुक्रोज. मग वेट ऑफ सुक्रोज कसं कॅल्क्युलेट करू आपण. ओके, सो सी हियर, सो देयरफॉर weight of sucrose becomes equal to clear, हा डिवाइड इथे होतो ना काय, मल्टिप्लाय. therefore weight of sucrose is equal to what, 0.05 multiplied by 342. आणि ज्यावेळेस आपण याला कॅल्क्युलेट करू, the calculation will becomes
17.1 ग्रॅम. ठीक आहे, या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती भेटणार आपल्याला 17.1 ग्रॅम. म्हणजेच आपल्याला सुक्रोज किती टाकला लागणार, इथं ज्यावेळेस आपण सुक्रोज 17.1 ग्रॅम टाकू त्यावेळेसच नंबर ऑफ सुक्रोज पार्टिकल आणि नंबर ऑफ युरिया पार्टिकल कसे होणार, एकसारखे होणार. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज बिकम इज इक्वल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया. ठीक आहे. सो व्हाट इज द करेक्ट ऑप्शन ओवर हियर? आवर ऑप्शन विल बी 3 ग्रॅम, 7.1 ग्रॅम, 6 ग्रॅम and 34.2 ग्रॅम. So which is correct option? 17.1 ग्रॅम, that is B, it is our correct option. So thank you. नंतर डिस्कस करू आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट मध्ये. क्वेश्चन आहे आपल्याजवळ दिलेला, पहा, इफ 0.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट, जर समजा सोल्यूट किती असणार 0.5 ग्रॅम आणि कशात असणार 25 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये. सोल्यूटचं मोलार मास आपल्याला दिलेला आहे किती 100 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. जर समजा 0.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट ज्याचं मोलार मास किती असणार 100 ग्रॅम पर मोल, कशात प्रेझेंट असणार 25 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट मध्ये प्रेझेंट असणार आणि याच्यामुळे एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किती चेंज झाला 1 केल्विन. ओके, तर मग काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आपल्याला, मोलार बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट फॉर द सॉल्व्हंट, म्हणजे केबी फॉर द सॉल्व्हंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. ओके, ऑप्शन आहेत आपल्याजवळ, ए असणार 2, बी असणार 8, सी असणार 5, डी असणार 0.5 आणि ई असणार काय 10. चला कॅल्क्युलेट करू. क्लिअर, कसं सॉल्व्ह करू आपण, तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे आपण चेक करू. आपल्याजवळ काय सोल्यूट, त्याच्यानंतर काय असणार सॉल्व्हंट. ठीक आहे, आणि या दोघांपासून काय बनणार आपल्याजवळ सोल्युशन. ठीक आहे. मग इन्फॉर्मेशन कोणकोणती दिलेली असणार, सर्वात पहिले सोल्यूटची इन्फॉर्मेशन कोणती आहे, वेट. सोल्यूटचा वेट किती आहे 0.5 ग्रॅम. ओके, त्याच्यानंतर सॉल्व्हंटचं वेट किती आहे 25 ग्रॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलार मास आहे आपल्याजवळ किती असणार, ओके, मोलार मास किती आहे सोल्यूटचं 100 ग्रॅम. ओके, दॅट इज 100 ग्रॅम पर मोल. आणखी काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ दिसून राहिले. ओके, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याजवळ डेल्टा टीबी. ओके, याची व्हॅल्यू दिलेली आहे किती असणार 1. ठीक आहे. मग फॉर्म्युला आपल्याजवळ ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. फॉर्म्युला काय असणार, वी नो दॅट दी फॉर्म्युला विल बी, फॉर्म्युला काय असणार डेल्टा टीबी इज इक्वल टू, डेल्टा टीबी बरोबर काय असणार केबी इनटू वेट ऑफ सोल्यूट. ओके, मल्टीप्लाइड बाय काय असणार 1000 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट मल्टीप्लाइड बाय ओके वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम. ठीक आहे. ओके, ही इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ, हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके, वी हॅव टू बी कॅल्क्युलेट द केबी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके, केबी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग केबी बरोबर काय होणार, केबी इज इक्वल टू व्हॉट, केबी बरोबर काय होणार डेल्टा टीबी इनटू मोलार मास ऑफ सोल्यूट मल्टीप्लाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंटचं वेट डिवाइडेड बाय ओके काय असणार वेट ऑफ सोल्यूट मल्टीप्लाइड बाय 1000. सो पुट दी व्हॅल्यूज. अरे चला व्हॅल्यू ठेवू आपण. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 1. देअरफॉर केबी इज इक्वल टू 1 मल्टीप्लाइड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट, आणि सोल्यूटचं मोलार मास किती आहे 100. सो 1 into 100 ओके मल्टीप्लाइड बाय ओके काय असणार वेट ऑफ सॉल्व्हंट आहे ना, आणि सॉल्व्हंटचं वेट किती आहे आपल्याजवळ, सॉल्व्हंटचं वेट असणार 25 ग्रॅम. सो इट इज 25 डिवाइडेड बाय वेट ऑफ सोल्यूटचं वेट किती असणार 0.5 ओके, आणि मल्टीप्लाइड बाय काय असणार 1000. सो हियर इट इज 1000. ठीक आहे. मग याला आपण सॉल्व्ह करू. सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, ओके, सो सी हियर 10 100 इट विल बी कॅन्सल. 1 into 25 that is 25 ओके, आणि डिवाइडेड बाय काय असणार ओके 10 into 0.5 that is 5 which is equal to what 5. ओके, दिसलं. ओके, काय करू आपण 0 आणि 1000 काय करू आपण कॅन्सल करू. ओके, देअरफॉर इट इज 1 into 25 1 into 25 येणार 25. त्याच्यानंतर 10 into 0.5 काय येणार 5 आणि 25 डिवाइडेड बाय 5 काय येणार 5 आन्सर येणार. म्हणजेच विच इज द करेक्ट ऑप्शन ओव्हर हियर, कोणतं असणार ए नाही आहे, बी नाही आहे, सी इट इज अवर करेक्ट ऑप्शन. सो दिस इज अवर करेक्ट ऑप्शन. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू. क्वेश्चन कोणता आहे आपल्याजवळ, क्वेश्चन आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ क्लोरोफॉर्म ओके वॉज रेज्ड बाय 0.323 केल्विन.
क्लिअर. क्लोरोफॉर्मचा जो काही बॉइलिंग पॉईंट असणार तो किती इन्क्रीज झाला, जो बॉइलिंग पॉईंट असणार तो इन्क्रीज झाला आणि किती इन्क्रीज झाला 0.323 केल्विन. ओके. कधी, वेन, ज्यावेळेस आपण काय केलं, क्लोरोफॉर्म मध्ये 0.5143 ग्रॅम ऑफ अँथ्रासिन विल बी ऍडेड. म्हणजे क्लोरोफॉर्म मध्ये ज्यावेळेस आपण एवढं ग्रॅम म्हणजे 0.5143 ग्रॅम अँथ्रासिन डिझॉल्व्ह केलं क्लोरोफॉर्म मध्ये, त्यावेळेस क्लोरोफॉर्मचा जो काही बॉइलिंग पॉईंट असणार तो इन्क्रीज झाला किती ना, एवढ्या केल्विन, 0.323 केल्विन. ठीक आहे. ओके. पहा, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखी काय दिलेलं आहे आपल्याला. ओके. जो क्लोरोफॉर्म असणार त्याचा वेट दिलेला आहे. क्लोरोफॉर्मचं वेट किती असणार आपल्याजवळ 35 ग्रॅम. म्हणजे क्लोरोफॉर्म काय असणार आपल्याजवळ सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, मॉलिक्युलर मास ऑफ अँथ्रासिन आहे ना. अँथ्रासिनचं मॉलिक्युलर मास म्हणजे सोल्यूटचं मॉलिक्युलर मास आपल्याला कॅल्क्युलेट केलेला आहे, करायचं आहे. आणि त्याच्यानंतर केबीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. केबीची व्हॅल्यू किती असणार 3.9 केल्विन किलोग्राम पर मोल. ऑप्शन आपल्याजवळ असणार 79.42, 132.32, 177.42 आणि 242.32 ग्रॅम पर मोल. सो दीज आर दी ऑप्शन. चला, सो सर्वात पहिले आपण फॉर्म्युला पाहू. ओके, सॉरी, फॉर्म्युला नाही, काय दिलेलं आहे आपल्याला ते पाहू. ठीक आहे. काय काय दिलेलं आहे आपल्याजवळ. आपल्याजवळ आहे आपला सोल्यूट आणि त्याच्यानंतर काय असणार सॉल्व्हंट, आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून काय बनणार सोल्युशन. ठीक आहे. सोल्यूट कोणता आहे आपल्याजवळ, सिंपल सी गोष्ट आहे, अँथ्रासिन, इट इज दी सोल्यूट. अँथ्रासिन जो असणार तो सोल्यूट आहे. सॉल्व्हंट कोणता आहे आपल्याजवळ, क्लोरोफॉर्म, दॅट इज CHCl3. ठीक आहे. दिस इज सोल्यूट अँड दिस इज सॉल्व्हंट. काय काय दिलेलं आहे आपल्याजवळ, वेट ऑफ सोल्यूट. सोल्यूटचा वेट दिलेला आहे आपल्याजवळ, किती आहे सोल्यूटचा वेट. ओके. द वेट ऑफ सोल्यूट विल बी, वेअर इज द वेट ऑफ सोल्यूट, सी दिस इज द वेट ऑफ सोल्यूट, दिस इज अवर सोल्यूट. हा काय असणार आपला सोल्यूट असणार. आणि सोल्यूटचा वेट किती दिलेला आहे आपल्याजवळ 0.5143 ग्रॅम. ओके. त्याच्यानंतर वेट ऑफ सॉल्व्हंट, हा आपला सॉल्व्हंट आहे क्लोरोफॉर्म, ज्याचं वेट आपल्याला दिलं आहे किती 35 ग्रॅम. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. दिसत आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ द क्लोरोफॉर्म म्हणजेच काय असणार, क्लोरोफॉर्मचा काय दिलेला आहे आपल्याजवळ. ओके. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि डेल्टा टीबी ची व्हॅल्यू असणार क्लोरोफॉर्म साठी. ओके. किती असणार सोल्युशन साठी 0.323 केल्विन. ओके. आणखी काय दिलेलं आहे, केबी फॉर क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म साठी केबी ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके. केबी ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 3.9. ओके. 3.9 केल्विन किलोग्राम पर मोल. ही सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन आहे आपल्याजवळ. ओके. आता इन्फॉर्मेशन नुसार काय करू आपण, फॉर्म्युल्यात सर्वच्या सर्व व्हॅल्यू ठेवू. मग फॉर्म्युला काय असणार आपल्याजवळ, फॉर्म्युला असणार डेल्टा टीबी विच इज इक्वल टू व्हॉट, केबी इंटू वेट ऑफ सोल्यूट. ओके. मल्टीप्लाइड बाय 1000 अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट, मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके. मल्टीप्लाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट, वेट ऑफ सॉल्व्हंट. सो दिस इज अवर फॉर्म्युला. हा काय असणार आपला फॉर्म्युला आहे. ओके. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, मोलार मास ऑफ सोल्यूट. चला, मोलार मास ऑफ सोल्यूट आपण या साईडने घेऊन जाऊ. देअरफॉर मोलार मास ऑफ सोल्यूट विच इज इक्वल टू, क्लिअर काय होणार, केबी इंटू वेट ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन काय असणार डेल्टा टीबी इंटू वेट ऑफ सॉल्व्हंट, वेट ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. चला, व्हॅल्यू ठेवू आपण. केबी ची व्हॅल्यू किती असणार. ओके. द व्हॅल्यू ऑफ केबी वुड बी, इथं दिलेलं आहे आपल्याजवळ केबी ची व्हॅल्यू. ओके. द व्हॅल्यू ऑफ केबी विल बी 3.9, दॅट इज 3.9 मल्टीप्लाइड बाय वेट ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं वेट किती असणार. ओके. 0.5143 ग्रॅम. ओके. मल्टीप्लाइड बाय काय असणार 1000. ठीक आहे. डिवाइडेड बाय काय असणार डेल्टा टीबी. ओके. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू काय आपल्याजवळ, सो द बॉइलिंग पॉईंट विल बी रेज बाय. ओके. इथं आपण काढलेली आहे ऑलरेडी. डेल्टा टीबी ची व्हॅल्यू किती असणार, डेल्टा टीबी ची व्हॅल्यू असणार 0.323. ओके. मल्टीप्लाइड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट, आणि सॉल्व्हंटचं वेट किती असणार 35. क्लिअर. ओके. मग चला याला काय करू आपण, सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय केल्यानंतर पहा काय येणार. ओके. सो सी 0.5143 मल्टीप्लाइड बाय 1000 विच इज इक्वल टू, क्लिअर आहे ना, याची व्हॅल्यू किती येणार, याची व्हॅल्यू येणार 39 मल्टीप्लाइड बाय 514.3 डिवाइडेड बाय 0.323 मल्टीप्लाइड बाय 35.5 विच विल बिकेम्स, है ना, या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करा, याचं मल्टिप्लिकेशन करा. ओके. ही व्हॅल्यू आल्यानंतर पुट अप करा, अँड व्हेन वी हॅव टू बी पुट अप दिस व्हॅल्यू इट विल बिकम्स 177.42 grams per mole. So which is the correct option? Correct option will be C. So this is our correct option. So thank you. ओके. इथं आपला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचे जे काही न्यूमरिकल्स असणार ते जवळजवळ संपले. ओके. या व्यतिरिक्त आणखी काही न्यूमरिकल्स असतील तर ते सुद्धा आपण सॉल्व्ह करू.
ठीक आहे. आणि याच चॅनलवर सर्वच्या सर्व जो काही सिलेबस असणार नीटसाठी, JEE साठी, त्याचे जे काही न्यूमरिकल्स असणार ते सर्वच्या सर्व अवेलेबल होतील. ओके, सो थँक्यू.